महादेवाला समर्पित असलेले हे प्राचीन देवस्थान परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते। मंदिराचे भव्य शिखर, आकर्षक सजावट आणि ओम नमः शिवायच्या जयघोषात दर्शनासाठी येणारे भाविक या सगळ्यामुळेच करंजेचे हे देवस्थान भक्ती आणि श्रद्धेने भारलेले दिसते। पण या मंदिराचे वैशिष्ट्य केवळ त्याच्या भव्यतेत नाही, या देवस्थानाशी जोडलेल्या आहेत काही अनोख्या कथा, श्रद्धा आणि वर्षानुवर्षे जपत गेलेल्या परंपरा। त्यापैकी एक आहे सती मालुबाईची अढळ भक्तीची कथा। महाराष्ट्रात अनेक शिवमंदिरे आहेत, त्यामागे केवळ इतिहासच नाही तर भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा दडलेला इतिहास आहे। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात करंजे गावामध्ये असेच एक जागृत देवस्थान आहे, ते म्हणजे श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर। सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथाचे प्रतिरूप म्हणून ओळखले जाणारे हे जागृत देवस्थान आणि या मंदिराची आणखीन एक विशेष ओळख म्हणजे स्वारी येणे, अर्थातच सर्पदर्शन। पण या मंदिराची कथा इथेच थांबत नाही, या मंदिरामागे आहे एक भक्तीची कथा म्हणजेच मालुबाईची कथा। चला तर मग जाणून घेऊया करंजेच्या या सोमेश्वर मंदिराचा श्रद्धेचा आणि परंपरेचा प्रवास। नमस्कार, श्री सोमेश्वर मंदिर याबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे। श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर हे स्वयंभू मंदिर असून सती मालुबाईंच्या भक्तीमुळे देव येथे कसे आले त्यांची थोडक्यात माहिती देत आहे। श्री सती मालुबाई एक कुटुंब गवळी घराण्यातील पूर्वी द्वापार युगात येथे राहत असून त्यांना संतती प्राप्त होत नव्हती, त्यामुळे त्यांना एक साधू भेटला व त्या साधूने सांगितलं, तुम्ही 12 वर्ष सती मालुबाईची सेवा, सोमनाथांची सेवा केल्यानंतर तुमची सर्व इच्छा पुरविल। मग सती मालुबाईंना घरी मालक व नंदेचा त्रास भरपूर होता, मग ते मध्यरात्री वाळूचं शिवलिंग करून, रोज मध्यरात्री वाळूचं शिवलिंग करून पूजा करून घरी येत असे बरेच दिवस सेवा केल्यानंतर प्रत्यक्ष देवांनी त्यांना सांगितलं की उद्या पूजे करता तुम्ही सोरटी सोमनाथला यावे। पण सती मालुबाईला घरच्यांचा त्रास असल्यामुळे मी काही इतक्या लांब येऊ शकणार नाही, पण त्यांना पुष्पक विमान पाठवले। मालुबाईंची पूजा झाल्यानंतर त्या विमानात बसून गुजरात सोरटी सोमनाथ येथे पूजेला गेल्या व तेथील पूजा करून आल्या। अशी बरेच दिवस त्यांची पूजा चालू असता घरातील मालक महादू गवळी त्यांना संशय आला, आपली पत्नी इतर वेळी अविरेत्री कुठे जाती, मध्यमार्गी, सन्मार्गी की वाईट मार्गी, म्हणून ते पाळत धरून बसले। मग सती मालुबाईंची वाळूच्या शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर पुष्पक विमानात बसताना ते पाळत धरून सोरटी सोमनाथला गुजरात येथे गेले। त्या ठिकाणी मालुबाईंनी पूजा करून घरी आली व घरी आल्यानंतर सासूला वाटले आपल्या मुलाला मालुबाईंच्या मालकाला मारून टाकले असेल, म्हणून तिची पूजा सर्व बंद केली। मग परत मालुबाईंनी सोमनाथ सोमनाथ असा दावा केल्यानंतर सोमनाथांनी सांगितले की मी उद्या तुला सर्परूपात दर्शन देईल। पण मालुबाई कामधंद्यामुळे विसरल्यामुळे पूर्वी येथे जंगल होतं, त्या जंगलामध्ये त्यांना ते आंदण म्हणून कपिला गाय दिली होती, त्या कपिला गायला दूध पिण्याकरता सर्परूपात देव आले व खोमण्या नावाचा गुराखी ते पाहून त्याला वाटलं साप आपल्या गायीला दूध पित आहे, त्यांनी कुऱ्हाड बिरकावून मारली। मग नंतर ते देव वारुळात त्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्वयंभू पिंड आहे तेथे अदृश्य झाले व घरी आल्यानंतर त्या खोमण्यांनी सांगितलं सर्परूपात, सापाच्या रूपात कपिला गायीला दूध पिण्याकरता आला होता, त्याला मी कुऱ्हाड मारली। पण ते प्रत्यक्ष मालुबाईलाच माहिती होते ते सर्परूपात देव आहेत म्हणून। पण देवांनी सांगितलं मी ज्या ठिकाणी अदृश्य झालोय त्या ठिकाणी वारुळ बाजूला केल्यानंतर जे स्वयंभू पिंड निघल त्या पिंडीवर बी कुऱ्हाडीचा गाव मारलेला तसाच गाव असेल, म्हणून इतर पिंडीला साळुंका असतो, या पिंडीला साळुंका नसून दुभंगलेली अशी खून आहे। हे प्रत्यक्ष जागृत स्वयंभू देवस्थान असून पाठीमागे तीर्थाची विहीर आहे, त्या तीर्थाच्या विहिरीमध्ये शपथविधी केला जातो। कोणाचे चोरी वगैरे झाली असेल तो गुन्हेगार त्या विहिरीतनं वर येऊ शकत नाही, ज्यावेळेस तो गुन्हा कबूल करेल त्याच वेळेस वरती येतो।
अशी ही कथा मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेली आहे. ह्या मंदिरात आल्यानंतर प्रथम दर्शन नंदीचं असतं. ते 3 नंदी म्हणजे सती मालुबाईला जे आंदण दिलेली कपिला गाय आणि त्या कपिला गायला जे दूध पिण्याकरता साक्षात सोमेश्वर प्रगट झाले होते, त्याच्यामुळं एक कपिला गाय आणि पूर्वी राजांच्या काळात नवसाचा एक नंदी म्हणून तेच 3 नंदी म्हणून स्थापन झालेलं आहे. सोमनाथ मालुबाईंची 12 वर्ष पूर्ण केल्यानंतर तुला काय पाहिजे ते माग असा त्यांनी देवांनी सांगितलं. पण सती मालुबाईंनी फक्त भक्तांकरता भक्तांचा उद्धार झाला पाहिजे, पुढे कलियुग येणारे मला काय संतती संपत्ती घरदार नको, या कलियुगात लोकांची श्रद्धा राहणार नाही, त्याच्याकरता तुम्ही जिवंत स्वरूपात दर्शन द्यायचं. म्हणून त्यांच्या वचनाप्रमाणे देवांच्या मालुबाईंना जे वचन दिलं होतं की मी स्वरूपात दर्शन देईल, मग इतर दिवशी कवचित दर्शन व श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी हमखास स्वरूपात दर्शन घेतात. इतर भाविक भक्त किंवा आमचं पुजारी वर्ग कोणी बी हातात घेऊन इथं पातेल्यामध्ये दिवसभर ठेवले जातात. संध्याकाळी 9ला आरती असते. 9ला आरती झाल्यानंतर त्याचं चाप्याच्या आळ्यात सोडल्यानंतर ते अदृश्य होतात. मग हे जागृत स्वयंभू तीर्थ ठिकाण असून इतर दिवशी स्वयंभू देव कधी बी प्रगट होऊ शकतात. श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी हमखास 100% प्रगट होतात. सोमेश्वर देवस्थान येथे दर सोमवारी भाविकांच्या माध्यमातून भरपूर गर्दी असते. दर सोमवारी भाविकांच्या माध्यमातून अन्नदानाचाही उपक्रम राबवला जातात. सकाळ वेळ संध्याकाळ व अमावस्या, श्रावण महिना, महाशिवरात्र, कार्तिक महिना काकडा आरती असते. संपूर्ण कार्तिक महिना काकडा आरती असे सण येते. इथे श्रावणी सोमवारामध्ये सकाळी पहाटे 4 वाजता आरती होते, 6 वाजता, परत नंतर 12ला एकदा होते, संध्याकाळी 9ला आरती होते. इथे सर्परूपी देव निघतात. त्यांची आरती झाल्यानंतर चाफ्याच्या आळ्यामध्ये त्यांना सोडून दिली जाते. इथे कुठलाही भेदभाव केला जात नाही. दर्शनासाठी व्यवस्थित रांगा असतात. सगळे सहकार्य व्यवस्थित करतात. दर सोमवारी इथे सगळ्यांना व्यवस्थित दर्शन मिळते. धोनीतला आणतो, मिक्स करतो आणि पुड्या बांधतो आणि प्रत्येक सोमवारी असं जे भक्त येतात ना त्यांना अंगाऱ्याच्या पुड्या बांधून देतो. ही मालुबाईची सगळी कृपा आहे. मालुबाईची अढळ भक्ती, सोरटी सोमनाथाशी जोडलेली श्रद्धा आणि सर्पदर्शनाची परंपरा या सर्वांमुळे करंजे हे देवस्थान फक्त मंदिर म्हणून राहत नाही, तर ते बनते भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर वारसा. तुम्ही करंजेच्या सोमेश्वर मंदिराला कधी भेट दिली आहे का? तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि अशाच भक्ती परंपरा असलेल्या मंदिरांचा इतिहास पाहण्यासाठी आपल्या आरंभ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया महाराष्ट्राच्या आणखी एका श्रद्धास्थानी. तोपर्यंत हर हर महादेव.